सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. नीट समजून घ्या, मी बोलतो का? सरकार पैसे देऊ राहिलं ना, मग करायचं काय? अडचण काय? आम्ही सरपंच होतो तेव्हा सरकार पैसे देत नव्हतं. आमचं नशीब बघा, आम्ही बिगर पैशाचं उभं केलंय. आज सरकार किती पैसा देतं माहितीये का? केंद्र सरकार एका गावाला 1000 लोकसंख्येला 10 लाख. किती? 1000 लोकसंख्येला 10 लाख रुपये दरवर्षी सरकार देतो. अर्ज करायची गरज नाही. दरवर्षी सरपंच ग्रामसेवकाच्या खात्यात 10 लाख रुपये जमा होते. 1000 लोकसंख्येला. 4000 लोकसंख्या असेल तर 40 लाख. 8000 लोकसंख्या असेल 80 लाख. 10,000 लोकसंख्या असेल 1 कोटी रुपये दरवर्षी खात्यात जमा होते न मागता. काय करायचं त्या पैशाचं? करा ना, गावासाठी करा. सरकारने तेच सिमेंट रोड करायचा, तोच फोडायचा, अजून तोच करायचा, अजून ते. अरे जेवायचे काय पागल लोक आहे. मी कोणाविषयी जळत नाही. माझं काय सरळ मत आहे ताई, ज्याला गावाचं कल्याण करता येत नाही ना, या हरामखोरांना फारमच भरू नये. सीधी गोष्ट आहे. कशाला डोक्याला ताण करतात? तुमच्या तिकडे जा, धंदे करा, उद्योग करा, धीरूभाई अंबानी व्हा, टाटा बिर्ला व्हा, मोठं व्हा ना तिकडं. इकडं कुठं घुसले? ज्याला जे काम येतं त्यांना ते करावं, ही साधी गोष्ट आहे. त्याच्यात काय आहे? त्याच्यात तुम्ही ड्रायव्हर ठेवला, तो म्हणला मला गाडी नाही चालली, ते मग ठोला काय झाला? तो आम्ही तेच केलं आमच्या इथं. आमच्या इथं पण एक आहे, लोकाला आम्ही सवय लावली, पैसे भरा. आमच्या इथे 100% लोक टॅक्स भरते. एका घराला 5,000 रुपये टॅक्स आहे आमच्या इथं. किती? वर्षाला. तुम्हाला राग येणार नसेल एक गोष्ट सांगू का? आमच्या इथे वर्ष सुरू झालं पहिल्या दिवशी पैसे भरला कधी चालू वर्षाच्या. तुम्ही मागच्या वर्षीचे भरीत नाही. चालू वर्षाचा इथं जर कोणा पावती फाडेल असेल, मी त्याचे पाय धुईन. इथं तुम्ही पैसे भरीतच नाही. तुम्हाला माहितीच नाही पैसे भरायला कधी म्हणून. तुम्ही भरायचे नाही, ते ना घ्यायचे नाही, चालून द्यायचं. तुम्हाला गरज पडली का तेव्हा मग 200-500 भरायचे. आमच्या इथे तसं नाही. एका घराला 5,000 रुपये पहिल्या दिवशी 1 एप्रिलला भरावंच लागते. किती किती घेतो आम्ही? नीट ध्यानात ठेवा. 5,000. माणूस गरीब असू, बाई झोपडीत राहणारी असू, घरकुलात राहणारी असू, कोणत्याही समाजाची असू, तो विषय नाही. 5,000 त्यांना भरावंच लागते. 5,000 भरले का मग आमच्या सुविधा चालू होते. काय सुविधा आहे आमची इथं? पहिली सुविधा आहे मानाची. मानाची काय मान आहे? जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं आमच्या इथे. सरपंच झेंडावंदन करीत नाही. 4 बायाच्या हाताने 4 झेंडावंदन. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर.
महिला काहून म्हणलं मी, आमच्या इथले सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्याच नावावर आहे. माणसाला बाबा करून ठेवलं, बाबा. त्याच्यामुळं महिला 1 एप्रिलला पैसे भरायचे तर मार्च मध्येच पैसे घेऊन फिरत आहे. कुठे आहे सरपंच, ग्रामसेवक कुठे आहे, ग्रामसेवक कुठे आहे? आमचे ग्रामसेवक पैसे मागतच नाही, हे आणून भरते बाय. माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं ताई एका घराला. सरपंच, ग्रामसेवक साहेब, देवा भाऊ एकदा महिला पाठवा. 4 नळातून पाणी येते एका घराला. एक नळ नाही, एक नळ आहे धुण्या भांड्याचं पाणी साधं. 20 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही, 1 मिनिट. दुसरं पाणी आहे जायकवाडी धरणावरून आम्ही नेले, त्याला मीटर आहे. ते पाणी 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. मोटर लावायची गरज नाही. कितव्या मजल्यावर? 3ऱ्या मजल्यावर. ते बी 20 वर्ष झाले 1 मिनिट बंद नाही. 3रं पाणी आहे 20 लिटर घे एका घराला रोज. जार बी जरी धरला तुम्ही, केवढ्याला तू एक? 20 रुपयाला. महिन्याचे किती झाले? म्हणजे पैसे किती झाले? 600. सालाचे किती झाले? 7200. आणि मी घेतले किती? 5000. ध्यानात ठेवा, आकडा ध्यानात ठेवा. हा पहिले 2 पाणी आहे, हे 3रं पाणी आहे. आणि 4थं पाणी आमच्या इथं रोज सकाळी पहाटे 5 ते 8 3 घंटे गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, लाकडं चोरायचे नाही, वीज चोरायची. ते निवेदक कुठे गेले हो? निवेदक कुठे कुठे? तुम्ही होते का? सर, वाईट नका वाटून देऊ. मला असं वाटतं मी बोलायला लागल्यापासून यांनी 7-8-12 टाळ्या वाजल्या असं. बरोबर आहे की नाही? मी म्हणलो का यायला टाळ्या वाजा? नाही कळलं? तुम्ही कुठे म्हणलं यांना टाळ्या वाजा? मग का वाजवते? म्हणून आपण, तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, आपली फेक आणि मान्य अशी पाहिजे की तो उत्स्फूर्त टाळी वाजायला तयार झाला पाहिजे. मग बळच रोजन धरून आणलं आणि वाजा टाळ्या, अरे कशाला वाजा टाळ्या? आम्ही, आमची एक पिठाची गिरणी येत आहे. पिठाची गिरणी समजते ना? जी बाई टॅक्स भरेन तिला वर्षभर दळण फुकट. पंचायतची गिरणी, माझी नाही. माझ्या घरी काही नाही ना, पोरग ना स्वर्ग ना वावर ना जमीन ना गाय ना बकरी ना गाडी ना घोडे, माझ्याजवळ काही नाही. एक म्हातारी माझी बायको, बस. त्याच्यापेक्षा माझ्याजवळ दुसरं काहीही नाही. काही नाही म्हणजे काहीच नाही. आम्ही पिठाची गिरणी टाकलेली, 20 वर्ष झाले तिला. वर्षभर दळण फुकट. साधारण दळणाचे वर्षाचे किती पैसे वाचत असेल? 1000-1500. आम्ही घेतले किती? हा ध्यानात ठेवायचं. तुम्हाला जसं म्हणलं बाहेरचं खाऊ नका, मग आम्ही मशनी घेतल्या. शेवाय करायच्या, पापड करायच्या, बटाटा चिप्स करायच्या, बटाटा चिवडा करायचा, डाळी करून द्यायच्या, धने पावडर करायचं, मिरची पावडर करायचं, हळद पावडर करायचं, ऊसाचा रस काढायचा, गोड तेल करायचं. एवढ्या मशनी फुकट आहे. सालभर पंचायतची आहे. महिलाची व्यायामशाळा वेगळी, पुरुषाची व्यायामशाळा वेगळी, ती बी मोफत आहे. सगळ्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. हे नवीन गाड्या चार्जिंग निघाले का आता, या चार्जिंग पण आम्हीच करून देतो पंचायतमध्ये. मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून पण देते आमची पंचायत. तुम्ही हवा कुठं भरते? तुम्ही कुठं भरते? 5 रुपये 10 रुपये द्यायला लागत असेल.
आमची पंचायत फुकट भरून देते. आम्ही पैसे किती घेतले? आमच्याकडे शेती करायचं ट्रॅक्टर एक 25% सबसिडी त्याला. म्हणजे खाजगी ट्रॅक्टर जर 2000 रुपये एकरनं नांगरीत असेल तर आमचं ट्रॅक्टर 1500 रुपये एकरनं नांगरीत. 5 एकर नांगरला 500 रुपये भाव कमी, 2500चा फायदा झाला. आम्ही तोट्यात जात नाही, आम्ही फक्त खर्चापुरतं काढून घेतो. आम्ही काय मारवाडी धंदेवाले सावकार थोडीच, आम्हाला काय करायचं? जेवढा खर्च होता तेवढं आपलं निघालं बस झालं. मग सांगा तुम्ही, तुम्हाला एवढ्या सुविधा मिळाल्यावर तुम्ही टॅक्स भरीन का नाही? कोणी भरीन ना. बाहेरगावचे लोक म्हणते, सरपंच ग्रामसेवक म्हणते लोक टॅक्स भरीत नाही. भरते कशी काय? त्यांनी दिलेल्या पैशाचं तुम्ही काय करता कोणाला माहितीच नाही. भरते कशी काय? दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.